नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आजचा जो व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो हा सर्व स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। मग ते एमपीएसचे विद्यार्थी असो, स्कॉलरशिप असो, नवोदय असो का सैनिक स्कूल असो, जेही विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करताय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आणि जे पुढे जाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार आहे त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा आहे। पेपराला जाता जाता हा 10 मिनिटाचा व्हिडिओ बघितला तर सहज याच्यातले 4 मार्क तुमच्या हक्काचे तुम्हाला मिळणार आहेत। म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला बोरही वाटू शकतो। मी काय सांगतोय कारण याचा सर्व बडबड आहे, तुम्हाला बोरही होईल, पण जाताना हा व्हिडिओ जर पाहून गेले तर सहज तुमचे मार्क हातातले जाणार नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलंय, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे। मग लेखक आणि कवींची नावे दिली आहेत, त्यांची टोपण नावे दिली आहेत। यशवंत दिनकर पेंढारकर यांना यशवंत किंवा महाराष्ट्र कवी म्हणून ओळखतात। आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल म्हणून ओळखतात। कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणून ओळखतात किंवा केशवसूत यांचं पूर्ण नाव काय, असेही वेगवेगळे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात। विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखतात। शंकर केशव कानेटकर यांना गिरीश म्हणून ओळखतात। गिरीश म्हणून कोण ओळखतात तर शंकर केशव कानेटकर, असाही प्रश्न तुम्हाला उलट विचारू शकतात। विनायक जनार्दन करंदीकर विनायक, गोविंद विनायक करंदीकर विंदा करंदीकर, शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर नाट्य छटाकार, माणिक शंकर गोळघाटे ग्रेस, ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी संत ज्ञानेश्वर, विश्वास पाटील पानिपतकार, काशीनाथ हरी मोडक माधवानुज, दत्तात्रय कोंडो घाटे दत्त, दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी, मोरोपंत रामचंद्र पराडकर मोरोपंत, त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी, प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार, चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू, राम गणेश गडकरी गोविंदाग्रज बाळकराम, माधव त्र्यंबक पाटवर्धन माधव जुलियन। आता मी इकडचं नाव वाचतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे नाव वाचायचे म्हणजे तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओमध्ये सोबत असणार आहेत। दिनकर गंगाधर केळकर, गोपाळ हरी देशमुख, नारायण मुरलीधर गुप्ते, नारायण सूर्याजी ठोसर, विष्णू संग्राम खाडेकर, नादो महानोर, लवकर लवकर वाचन करायचंय। डेंबूजी झिंगावरजी जानोरकर, बासी माडेकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर, माणिक बंडोजी इंगळे, नरेंद्र विश्वनाथ दत्त। व्हेरी गुड, ह्याच पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्ही व्हिडिओ सोबत असणार आहे माझ्या, लक्ष असू द्या। पुढच्या पुन्हा ग्रंथांच्या पुस्तकांची नावं दिली आहेत आणि त्या लेखकांची नावं दिली आहेत। जर विचारण्यात आलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की गीता रामायण कोणी लिहिलं तर ग दि माडगुळकरांनी लिहिलंय। भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी कोणी लिहिली तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिली। भावार्थ रामायण कोणी लिहिलं तर संत एकनाथांनी लिहिलंय। श्यामची आई साने गुरुजी। आता मी इकडचे नाव वाचेल, हे नाव तुम्हाला वाचायची। रामायण, दासबोध मनाचे श्लोक, ययाती, यथार्थ दीपिका, विवेक सिंधू, जोगवा कविता संग्रह, ज्वाला आणि फुले। याच्याने काय होईल विद्यार्थी मित्रांनो, जाताना ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील, म्हणून लक्ष द्या। ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अभंगगाथा म्हणायचंय। गीताई कोणी लिहिलं, गीता रहस्य, महाभारत भगवद्गीता, केकावली, गुलामगिरी, आनंदमठ। व्हेरी गुड, बरोबर म्हणताय, म्हणत चला। गीतांजली, झेंडूची फुले काव्य प्र के अत्रे, बरोबर। बलून,
दया, बरोबर. चला पुढचं बघूया ग्रंथांची नावं आणखी. मृत्युंजय छावा कोणी लिहिलंय? शिवाजी सावंत. आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव. आता तुम्ही वाचायची आहेत. माझे जन्मठेप आत्मचरित्र झोबी. अग्निपंख आत्मचरित्र. बघा एपीजे अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? तर अग्निपंख. लक्षात ठेवायचंय. माझे सत्याचे प्रयोग स्वामी सीमान योगी. व्यक्ती आणि वल्ली बटाट्याच्या चाळ हे दोन आहेत. पु ल देशपांडे. पुढे वाचा तराळ अंतराळ, उपराव, गझल, प्रकाश वाटा आत्मचरित्र प्रकाश आमटे. बारोडे गोडोनी भागवत, चक्र, करेचे पाणी आत्मचरित्र, रथचक्र, गारंबीचा बापू श्रीनाथ पेडसे. माझ्यासोबत वाचन करायचंय, लवकर लवकर लक्ष द्यायचंय. आता या ठिकाणी बघा रंग, रंगांवरही तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. तर सर कसं आहे बघा, ताना पिही नी पाजा हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. इंद्रधनुष्यातील रंगाचा हा क्रमाने आहे. तुम्हाला जर आलं तर सांगता यायला पाहिजे की रंगधनुष्याचा क्रमांकानुसार 4थ्या नंबरवर असलेला रंग कोणता, 5व्या नंबरवर असलेला रंग कोणता, असा प्रश्न विचारण्यात येतो. तर ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पाळवा, जा म्हणजे जांभळा. या 7 रंगांपासून पांढरा रंग तयार होतो. मग सर याच्यावर कसे प्रश्न येतील? तर तुम्हाला विचारण्यात येऊ शकतात की प्रथम श्रेणीचे रंग कोणते आहेत? तर प्रथम श्रेणीचे रंग पिवळा, तांबडा, निळा, पिता, नी हे लक्षात ठेवायचंय. द्वितीय श्रेणीचे रंग कोणते? हिरवा, नारंगी म्हणजे केशरी किंवा जांभळा. ह्या पद्धतीने तुम्हाला जर विचारण्यात आलं तर हे तुम्हाला सांगता यायला हवे. तृतीय श्रेणी पिवळसर करडा, तांबूस करडा, निळसर करडा. पुढचे विद्यार्थी मित्रांनो, वर्ष व साजरे होणारे उत्सव. 25 वर्षांनी रौप्य महोत्सव साजरा होतो, 50 वर्षांनी सुवर्ण महोत्सव, 60 वर्षांनी हीरक महोत्सव, 75 वर्षांनी अमृत महोत्सव, 100 वर्षांनी शतक महोत्सव. प्रश्न असे येतात, अमृत महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? 75 वर्षांनी. सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? तर 50 वर्षांनी. असेही प्रश्न येऊ शकतात. राष्ट्रीय महत्वाची माहिती काय दिलीये? राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रगीत जनगण मन, राष्ट्रीय वाक्य सत्यमेव जयते, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रचिन्ह राजमुद्रा, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय गीत वंदे मातरम, राष्ट्रीय फळ आंबा, राष्ट्रीय ध्वज तिरंगा. पुढचा आहे समाज सुधारक. आता समाज सुधारक कोण कोण होते हे पण महत्वाचे. जे शिक्षक या ठिकाणी टीईटीचे पेपर देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती खूप महत्वाची विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार, गोपाळ गणेश आगरकर सुधाकर नामाचे वृत्तपत्र, सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका, महात्मा गांधी अहिंसेचे जनक, कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था यांनी स्थापन केली होती. महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाचा पाया यांनी रोवला होता. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीची सुरुवात केली होती. लोकमान्य टिळक यांनी केसरी मराठा उत्तरपत्राची सुरुवात केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुष्ठरोग निर्मूलन केले होते. नंतर गीत व कवी दिलेले आहेत. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे संत तुकडोजी महाराजांनी. सागरा प्राण तरमडला विदा सावरकर, पसायदान संत ज्ञानेश्वर, सारे जहां से अच्छा मोहम्मद इक्बाल, बलसागर भारत हो साने गुरुजी, हे राष्ट्रदेवतांचे गदी माडगुळकर, जगाला प्रेम अर्पावे साने गुरुजी, वंदे मातरम बंकिमचंद्र चॅटर्जी. पुढचा आहे थोर व्यक्तींच्या घोषणा. जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. जय जवान जय किसान आणि जय विज्ञान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिली. चले जाव ही घोषणा महात्मा गांधींनी दिली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे लोकमान्य टिळकांनी सांगितलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. म्हणजे ह्या घोषणा आहेत आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. मेरी झांसी नहीं दूंगी राणी लक्ष्मीबाई.
आराम हराम है पंडित नेहरू, इकबाल जिंदाबाद भगत सिंह, सायमन कमिशन वापस जाओ लाला लजपत राय, वेदांकडे परत या स्वामी दयानंद सरस्वती, जय जगत विनोबा भावे, पूर्ण स्वराज्य जवाहरलाल नेहरू, संपूर्ण क्रांती जयप्रकाश नारायण, वंदे मातरम बंकिमचंद्र चॅटर्जी, जनगण मन अधिनायक जय हे रवींद्रनाथ टागोर, जय हिंद नेताजी सुभाषचंद्र बोस, या भारतात बंधुभाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विजयी विश्व तिरंगा प्यारा श्यामलाल गुप्ता, जय जवान जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा, राजा नीलकंठ बडे महाराष्ट्राचे राज्यगीत. असा प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते, तर जय जय महाराष्ट्र माझा. तुम्हाला सांगता यायला हवं. वृक्षवल्ली अम्मा सोयरी वंचरे संत तुकाराम, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा मोहम्मद इक्बाल. नंतर पुढचे थोर व्यक्तींची संबोधने. व्यक्ती दिले मोहनदास करमचंद गांधी, महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हणून त्यांना ओळखले जाते. दादाभाई नौरोजी यांना पितामह म्हणून ओळखतात. ज्योतिबा फुले यांना महात्मा, जवाहरलाल नेहरू यांना पंडित किंवा चाचा नेहरू म्हणून ओळखतात. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव म्हणून ओळखतात. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी, विनोबा भावे यांना आचार्य, भाऊराव पाटील यांना कर्मवीर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतात. पांडुरंग सदाशिव साने यांना साने गुरुजी म्हणून ओळखतात. आता मी हे वाचेल, तुम्ही इकडचं वाचायचंय. पांडुरंग महादेव बापट, जवाहरलाल नेहरू, लक्ष द्या, वाचन करा. अण्णाभाऊ साठे, वल्लभभाई पटेल, विनायक दामोदर सावरकर, तुकडोजी महाराज, शाहू महाराज, बिरसा मुंडा, नरेंद्र विश्वनाथ दत्त, विनोबा नरहर भावे, धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे. मला वाचन करून घेऊ द्या, नंतर तुम्ही बोलायचंय. जयप्रकाश नारायण, व्हेरी गुड, बरोबर. गोपाळ हरी देशमुख, मॅन ऑफ द पीस, लाला लजपत राय, सावित्रीबाई फुले, माधव गोविंद रानडे, सरोजिनी नायडू, पी.टी. उषा, सचिन तेंडुलकर, कविता राऊळ, गोपाळ गणेश आगरकर, गणेश वासुदेव जोशी, नाना पाटील, लता मंगेशकर, अहिल्याबाई होळकर, कस्तुरबा गांधी, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, सुनील गावस्कर, वसंत बापट. मग प्रश्न विचारताना ते मला कसे विचारतील विद्यार्थी मित्रांनो, सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखतात, कविता राऊत यांना. सुवर्णकन्या म्हणून कोणाला ओळखतात, तर पी.टी. उषा म्हणून. तर ह्या पद्धतीने प्रश्न आले तर तुम्हाला उत्तर सांगता यायला हवेत. पुढचे महत्वाचे दिवस. हे दिवस खूप महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष देऊन समजून घ्यायचंय. तुम्हाला माहिती आहे मराठी बोर होत आहे, पण लक्ष देऊन समजून घ्या, खूप महत्वाची माहिती आहे. 1 जानेवारी हा नवीन वर्ष आरंभ दिन किंवा धूम्रपान विरोधी दिन म्हणून ओळखला जातो. 3 जानेवारी बालिका दिन, सावित्रीबाई फुले जयंती किंवा महिला मुक्ती दिन म्हणून ओळखतात. 6 जानेवारी पत्रकार दिन, बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेडकर यांची जयंती, तसेच त्यांनी मराठी भाषेसाठी पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारीला सुरू केले होते, म्हणून ते पत्रकार दिन म्हणून 6 जानेवारी हा दिवस ओळखला जातो. 12 जानेवारी राष्ट्रीय योग दिन, स्वामी विवेकानंद जयंती म्हणून किंवा राजमाता जिजाऊ जयंती म्हणूनही आपण ओळखतो. 14 जानेवारीला मकर संक्रांत किंवा भूगोल दिन येत असतो. 15 जानेवारी भारतीय सेना दिन, 23 जानेवारीला पराक्रम दिन, सुभाषचंद्र बोस जयंती आपण साजरी करतो. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिन किंवा गणराज्य दिन म्हणून आपण ओळखतो. 30 जानेवारी हुतात्मा दिन, महात्मा गांधी पुण्यतिथी.
19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, 23 फेब्रुवारी संत गाडगेबाबा जयंती, 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून आपण ओळखतो. तर 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. भारतीय वैज्ञानिक सी.व्ही. रामन यांनी रामन इन्फेक्टिक्सचा शोध लावला. 8 मार्च जागतिक महिला दिन, 10 मार्च सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, 11 मार्च छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन, 12 मार्च समता दिन, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जयंती म्हणून आपण त्या दिवशी साजरी करतो. 21 मार्च विषुव दिन, दिवस रात समान, जागतिक वन दिन म्हणून आपण साजरे करतो. आता 22 मार्च जागतिक जल दिन, भारतीय सौर वर्ष आरंभ दिन. 23 मार्च जागतिक हवामान दिन, शहीद स्मृती दिन, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव बलिदान दिवस म्हणून आपण ओळखतो. 3 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. 11 एप्रिल महात्मा फुले जयंती. 14 एप्रिल ज्ञान दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 18 एप्रिल जागतिक वारसा दिन. 20 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. 30 एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती. 1 मे जागतिक कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन, गुजरात दिन. 14 मे छत्रपती संभाजी महाराज जयंती. आता इकडचं मी वाचतोय, या दिवस तुम्हाला वाचायचे म्हणजे तुमचाही सहभाग माझ्यासोबत असेल. 5 जून, 6 जून, 21 जून, 26 जून, 1 जुलै, 11 जुलै, 23 जुलै, 26 जुलै, 1 ऑगस्ट, 9 ऑगस्ट. बाकी विद्यार्थी बोलत नाही, सगळ्यांनी म्हणायचंय हा, लक्ष द्या. 15 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 29 ऑगस्ट, 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर सगळ्यांच्या लक्षात राहील. 8 सप्टेंबर, 14 सप्टेंबर, 15 सप्टेंबर, 16 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन. पुढचे 9 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर, 7 नोव्हेंबर, लवकर वाचन करत चला. 11 नोव्हेंबर. आता राष्ट्रीय शिक्षक दिन हे पण लक्षात ठेवायचं आहे. शिक्षक दिन आणि शिक्षण दिन याच्यात तुमचा गोंधळ व्हायला नको. 14 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर, 6 डिसेंबर, 7 डिसेंबर, 12 डिसेंबर, 22 डिसेंबर, 23 डिसेंबर. व्यवस्थित वाचन करायचंय. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन. 25 डिसेंबर ख्रिसमस नाताळ. 26 डिसेंबर वीर बाल दिवस. साहेबजादा जोरावर सिंह आणि साहेबजादा फतेह सिंग यांचे स्मरणार्थ. 31 डिसेंबर वर्षातील शेवटचा दिवस. जयंती. आता जयंती कोणाला म्हणतात तर जन्मदिन, जन्मदिवस, वर्धापन दिन, प्रकट दिन म्हणजे जयंती. पुण्यतिथी, स्मृती दिन, परिनिर्वाण दिन, निर्वाण दिन, वैकुंठ गमन दिन, मृत्यू दिन, मृत्यू दिवस म्हणजेच पुण्यतिथी. जन्मशताब्दी म्हणजे जन्मापासून 100 वर्षे पूर्ण झाल्याचे वर्ष म्हणजे 100 वर्ष. याच्यात आणखी माहिती आहे
पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण व्हिडिओ आणखी तुम्हाला कंटाळवाणा वाटेल म्हणून. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.